येत्या 27 सप्टेंबरला झी स्टुडिओज आणि साहिल मोशन आर्ट्स प्रस्तुत धर्मवीर 2 हा चित्रपट आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतो आणि त्या निमित्तानं या चित्रपटाची टीम आपल्यासोबत आहे. त्यांच्याशी आपण पडद्यामागचे काही किस्से आणि चित्रपटाविषयी अनेक किस्से जाणून घेणार आहोत. सगळ्यात आधी तुमचं झी 24 तासमध्ये स्वागत. धन्यवाद. प्रवीण दादा, तुझ्यापासून सुरुवात करूया. पहिल्या भागात अशा नोटवर चित्रपटाचा एंड झाला की सगळ्यांना प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आणि दुसरी गोष्ट की म्हणजे वेळेचं बंधन असल्यामुळे चित्रपटात पूर्ण काही दाखवता आलं नाही असं प्रसाद दादाने मागच्या वेळी जेव्हा मुलाखत घेतली होती तेव्हा सांगितलं होतं. मग यावेळी तो जो प्रश्नचिन्ह आहे त्याचं उत्तर मिळणार आहे का आणि सगळी स्टोरी पाहायला मिळणार आहे का? बघ, कसं आहे माहिती आहे का, मुळात तसं पाहिलं तर दिघे साहेबांची गोष्ट संपलेली, बरोबर की नाही? पण कसं झालेलं आहे, दिघे साहेबांच्या आयुष्याचे अनेक पैलू अजून लोकांना पाहायचे राहिलेत. उदाहरणार्थ म्हणजे तू मी किंवा आमची जी व्यायची आम्ही 10वीची सराव परीक्षा द्यायचो. तर या 10वीच्या सराव परीक्षा म्हणजे परीक्षा आधीची परीक्षा सुरू कुणी केली? आनंद दिघे साहेबांनी. अशा ज्या अनेक गोष्टी आहेत ना, त्या समाजापर्यंत आलेल्याच नाही आहेत. आणि मागच्या वेळची गोष्ट इतकी फास्ट होती की त्याच्यात सगळे पैलू मांडता आलेले नाही. तर पुन्हा नॉनलिनियर पद्धतीनं दिघे साहेबांचीच गोष्ट आणि त्यांचा बेस काय होता विचारसरणीचा, ती आम्ही या सिनेमातून वेगळ्या पद्धतीने आणणार आहोत. म्हणजे थोडीशी वेगळी पण प्रश्नचिन्हाचं उत्तर नाही मिळणार. नाही, बघ, प्रश्नचिन्ह कसं आहे की सगळीकडे तसं बोललं जायचं, हां, बोललं जातं, पण त्याचे काही ठोस पुरावे हे ते कुणाकडे नाही आहेत ना. मग ज्यावेळी असे पुरावे किंवा असं काहीच नसतं, कारण अशा वेळी जबाबदारी अशी वाढती की लोकांच्या मनात जर ते अधांतरित असेल तर ते एकतर अधांतरितपणेच पुढं घेऊन जायचं किंवा त्याचं सोल्युशन द्यायचं. जर तुमच्याकडे उत्तर असेल तर जर कोणाकडे काही तसं उत्तर असेल आणि त्यांनी मला स्पष्टपणे येऊन सांगितलं, कसं आहे, IQ गोष्टीवरती बाकीचे बोलू शकतात, मी तर नाही ना बोलू शकत. मी जास्तीत जास्त काय करू शकतो, IQ आहे ते IQ ठेवू शकतो, सोल्युशन नाही देऊ शकत. पण जर कुणी स्पष्टपणे येऊन सांगितलं की नाही नाही बाबा असं 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 होतंच, तर ते चित्रपटात दिसू शकतं. तसं सांगणारा जर माणूस मिळाला तर ते प्रत्यक्ष पाहायला पण मिळेल. नक्कीच. मंगेश दादा, माझा प्रश्न आहे की सध्याची राजकीय परिस्थिती पाहता जेव्हा असं धर्मवीरसारखा चित्रपट करतो तेव्हा एक सतत डोक्यावर प्रेशर असतं का की मी असं दाखवून, म्हणजे प्रवीण दादाने लिहिली आहे, त्याने सगळं केलं आहे, पण शेवटी एक निर्माता म्हणून असं दाखवलं आहे, असं याच्याविषयी असं दाखवलं त्याच्याविषयी, तर त्याचा काही बॅकफायर होऊ शकतं असं वाटतं का? नाही, मुळात धर्मवीर 1 जशी प्युअर कलाकृती होती तशीच धर्मवीर 2 प्युअर कलाकृती आहे. मला या चित्रपटाच्या बाबतीत असं काही वाटत नाही. पण अशी भीती असू शकते, कारण कोण कसं रिॲक्ट होईल हे आपण आत्ता नाही सांगू शकत. या चित्रपटाच्या बाबतीत पण आम्ही सगळ्यांनी प्रामाणिकपणे दिघे साहेबांची गोष्ट लोकांसमोर आणायचा प्रयत्न केलेला आहे आणि 100% प्रामाणिकपणे आणि 100% आमच्या मनाच्या गोष्टी नाही. 4 लोकांकडनं त्याची शहनिशा करून कोणीतरी स्टेटमेंट केलेले ते बघून हे सगळं करून प्रवीणनी स्क्रिप्टिंग केलेलं आहे. त्यामुळे आम्हाला तशी भीती नाही आहे. पण मी बोललो त्याप्रमाणे कोण कसं रिॲक्ट होईल हे आम्ही आत्ताच सांगू शकत नाहीत. पण तरीसुद्धा मला महाराष्ट्राच्या जनतेवर किंवा मराठी प्रेक्षकांवर माझा इतका विश्वास आहे की त्यांना हे माहिती आहे की आपण काय बघायला जातो आहोत आणि आपण काय बघायला पाहिजे आणि आपण जे बघायला जातो आहोत किंवा जे बघतो आहोत त्याच्यामधली ऑथेंटिसिटी आपणच शोधून काढणं हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे मला तशी भीती नाही वाटत. प्रसाद दादा, धर्मवीर आणि धर्मवीर 2 दोघांचा जो पहिला दिवस होता त्यावेळी शूट करतानाची फिलिंग काय होती आणि त्याच्यासोबत, कारण की 2 वर्षानंतर ऑलमोस्ट आता चित्रपट येणार आहे वगैरे, तर मग ते जे एक्सप्रेशन होते ते सगळ्या ज्या गोष्टी होत्या, जे इसेन्स होता, कारण ती कंटिन्युटी नाही आहे ना, मग ते आणताना कसं झालं? म्हणजे काय डिफिकल्टी झाल्या की कसं, किती वेळ लागला तुला परत? दोन्ही भागाच्या पहिल्या दिवशी प्रचंड टेन्शन होतं, जे कालपर्यंत होतं, कारण काल परवा शूटिंग संपलं आमचं, तोपर्यंत ते होतंच आणि ते असायलाच पाहिजे, कारण टेन्शन नसेल तर चांगलं काम होऊ शकत नाही. कलाकार जेव्हा रिलॅक्स होतो तेव्हा तो हळूहळू संपायला लागतो असं मला वैयक्तिकपणे वाटतं. त्यामुळे ते टेन्शन सतत राहायला पाहिजे आणि ते होतंच. आणि त्यात प्रवीणसारखा लेखक दिग्दर्शक जेव्हा असतो तेव्हा ते टेन्शन तिप्पट चौपट असतं, कारण
त्याचं लिखाण प्रचंड अवघड आहे. ते घ्यायला, ते साकारायला, त्याच्यात त्यांनी लिहिलेली दिघे साहेबांची व्यक्तिरेखा ती पडद्यावरती साकारताना प्रचंड मोठी जबाबदारी आहे. आणि त्या जबाबदारीचं भान ठेवून काम करणं हे फार गरजेचं होतं दोन्ही वेळेला, पहिल्या भागाच्या वेळेला पण आणि आत्तासुद्धा. आणि जे पहिल्या भागाच्या वेळेला केलं ते सगळं दुसऱ्या भागाच्या वेळेला केलं. डाएट केलं, वजन कमी केलं, परत वर्कशॉप्स घेतली. आम्ही सगळ्यांनी चित्रपट पाहिला. एक ॲक्टर म्हणून मला किंवा एक रायटर डिरेक्टर म्हणून प्रवीणला जिथे कुठे पहिल्या ह्याच्यात आपण थोडंसं कमी पडलो आहे, अजून हे वाढवता येईल, हे अजून चांगलं करता येईल, अजून ते कॅरेक्टरला डेकोर कसं करता येईल, या पद्धतीने विचारविनिमय झाला सगळ्यांमध्ये. आणि पुन्हा वर्कशॉप झाली, पुन्हा कॅरेक्टर डिझाईन करण्यात आलं, पुन्हा लुक टेस्ट झाल्या. यावेळेला पण परत पुन्हा look test. एकदा. आमचा निर्माता सॅटिस्फाईड नाही कॉम्प्रोमाइज करणार नाही. अच्छा. डिरेक्टरला वाटलं की परत लुक टेस्ट करायची आहे, तर परत मागच्या वेळेला बारीकसा कधी कधी दाताचा प्रॉब्लेम होत होता, किंवा मागच्या वेळेला जे दात मी लावले होते त्यांनी माझं डोकं दुखायला लागायचं, कारण त्यांनी खूप प्रेशर यायचं माझ्या जबड्यावर. मग यावेळेला ते दात वेगळे हलके बनवले, खूप वेट त्याचं प्रचंड फेदर वेट बनवले खूप आमच्या विद्याधर भट्ट्यांनी. त्याची ट्रायल, परत मग नवी दाढी, नवी मिशी, नवा वीक, त्याच्या ट्रायल, परत लुक टेस्ट, जी सगळी तयारी पहिल्याला आमच्या दृष्टीने हा परत एकदा पहिलाच भाग आहे. आता ह्यांनी तिसरा भाग आणायचं ठरवलं तरी तो आमच्या म्हणजे आता परत एकदा आणखी आणायचं एक घोषणा. ठरवलं तर ठरवलं नाही ठरवलं तर ठरवलं. तोही आमच्यासाठी पहिलाच भाग असेल. चौथा भाग करायचं ठरवलं तरी आमच्यासाठी तो पहिलाच भाग असणार. फक्त लेखन दिग्दर्शक नवीन असेल आता. मला माझी खूप काम आहे. नाही आता ऍक्टर म्हणून करायचं, आता ऍक्टर म्हणून काम करायचं. तसं म्हण, पण जरा मला आता नवीन करायचं. तर ते आहे ते सगळं सेम आहे. आणि याच नियमाने किंवा याच कायद्याने पहिल्या भागाला जसा प्रतिसाद मिळाला, जो उदंड प्रतिसाद मिळाला, तोच या भागालाही मिळेल अशी आम्हाला खात्री वाटते. दादा मला त्यालाच प्रश्न आहे, तू गेल्या वेळी म्हणाला होता की तू डोळ्यांचे खूप ऑब्झर्वेशन केलं आणि ते अब्झॉर्ब करण्याचा प्रयत्न केला. यावेळी तसंच होतं का? ऑफकोर्स माणूस तोच आहे ना, माणूस थोडाच बदललाय. दिघे साहेबांचीच भूमिका आहे. म्हणजे परत तेच सगळं होतं की तू त्यांचं फोटोला बघत राहणं आणि त्यांचे फोटोज सगळे बघणं. क्षितिज तुझ्याचकडे येऊया. आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ते म्हणजे कंटिन्यू काही ना काही करणारे एक व्यक्तिमत्व आहे. कधी कुठे हालचाली करत असतात, काही सल्ले देत असतात, काही निर्णय घेत असतात. मग अशात त्यांची भूमिका साकारताना तुझा गोंधळ कसा होत होता, किंवा काय कसं मॅनेज होत होतं सगळं? गोंधळ व्हायला प्रवीण सर फार स्कोपच ठेवत नाहीत. ते खूप क्लॅरिटीने उतरत असल्यामुळे आपला गोंधळ व्हायचा काही प्रश्न येत नाही. पण तू म्हणलीस ते बरोबर आहे की ते इतके दिसतात लोकांना. म्हणजे पहिल्या भागात हा प्रश्न होता एकनाथ कुठे, आता एकनाथ कुठे नाहीये हा प्रश्न आहे सगळीकडे. आता त्या सगळ्याचं भान ठेवून हेडलाईन वाला हेडलाईन त्या सगळ्याचं भान ठेवून काम करणं ही माझी जबाबदारी आहे. त्याला काही गालबोट नाही लागता कामा. पण खरंच सांगतो, सरांच्या सेटवर आणि आता मंगेश सर हे करत असताना, आणि तिघं आहेत म्हणून मुद्दाम हे सांगतोय, आणि प्रसाद सरांसारखा को ॲक्टर असताना त्याचं काही वेगळं दडपण किंवा प्रेशर येत नाही त्या अर्थी. म्हणजे कुठलाही रोल करताना, कुठलंही काम करताना जितपत जबाबदारी आपण घेतो तशीच जबाबदारी इथे पण घेणं होतं. पण अर्थात ते अवघड आहे, कारण खूप बारकावे मीही काय काय करून येतो. सरांचे प्रचंड इनपुट्स असतातच असतात. शिवाय सीनची एक वेगळी डिमांड असते. पण मी खरं सांगू, भाग 1च्या वेळेला मी ही एक गोष्ट महत्त्वाची डोक्यात ठेवली होती. आपण बघ ना, कुठली कलाकृती शेवटी प्रेक्षकाभिमुख आहे. आपण लोकांना आवडावं हा अंतिम हेतू ठेवूनच काम करत असतो. हा एक रोल असा आहे की माझ्या 3 पार्टीज डोक्यात होत्या: प्रवीण तरडे, मंगेश देसाई आणि एकनाथ शिंदे स्वतः. यांना आवडलं पाहिजे. प्रेक्षकांना आवडलं तर बोनस आहे, पण ह्या तिघांना आवडलंच पाहिजे ना, तर माझी हार आहे. कारण सर एक्सपेक्ट करत आहेत, मंगेश सर निर्मिती करत आहेत, आणि त्यांची भूमिका आहे ती शिंदे साहेबांची. पण थँकफुली तिघांकडनंही अप्रुव्हल येणं हळूहळू, पण ते स्लो प्रोसेस आहे, पण ती आलं ही खूप महत्वाची गोष्ट आहे माझ्यासाठी. प्रवीण दादा, मंगेशदा आणि प्रसादा, तुम्हाला प्रश्न आहे की सध्याचं जे चित्रपट आहेत ते राजकारणाचं माध्यम झालं असं म्हणता येईल का? कारण एकीकडे इंदिरा गांधींचा जो चित्रपट आहे त्यांच्यावर खूप सारे डेट्स पुढे जात आहेत, आणि पॉलिटिकल सेन्सॉरशिपकडे तुम्ही कसे पाहता?
सध्या असं कुठं म्हणते सिंहासन सामना काय होते नाही म्हणजे फक्त आता जे जरा कंटिन्यू कसं झालं? डेट पोस्टपोन नाही, आणि नाही, नाही. पॉलिटिकल कसं झालं माहितीये का खूप वर्षांपूर्वी पवार साहेबांनी पण एक मुत्सद्दीगिरी करून सत्ता पालट केला होता बरोबर तेव्हा परिस्थिती वेगळी होती का घटना हीच होती की बरोबर की नाही त्या एका घटनेवर आपण पवार साहेबांना म्हणतो की हे राजकारणातले द्रोणाचार्य आहे बरोबर की नाही म्हणजे काय पवार साहेबांचं डोकं चालतं कारण त्या घटनेला आता 40 वर्ष झाली 40 वर्षानंतर सगळे काय हेवे दावे सॉफ्ट झालेले असतात बरोबर ही घटना आत्ता घडली आहे काल परवा घडलेली आहे त्यावेळीही त्याच्यावर चर्चा झाल्या मीडियानी त्यावेळी जे काही मीडियाचं माध्यम असेल समजा वर्तमानपत्र तेव्हाची हेडलाईन असेल किंवा संपादकीय लेख असेल हे चर्चेचे विषय असायचेच की बरोबर की नाही आता गंमत कसं आलंय जो तो संपादक झालाय हातात मोबाईल सोशल मीडिया त्यामुळं एखाद्या बातमीवरच्या खालची कमेंट हा प्रत्येकजण संपादक समजूनच देतो त्यामुळं आपल्याला त्याच्यात खूप कटुता किंवा हे येतं तर कसं आहे ते खूप सापेक्ष आहे थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी सगळ्याच बाबतीत लागते आणि दिग्दर्शक म्हणून ज्यावेळी आमच्यासारखी माणसं असतात त्यावेळी नट काय करतात त्याला आम्ही काय म्हणतो सारे तुम्हारे काय कर्मों का पाप पुण्य योग क्षेम मैं वहन करूंगा अपने कंधों पर तशी परिस्थिती आहे तर काय आहे माहिती आहे का घटना त्याच असतात त्या घडल्यात कधी याच्यावर त्याची तीव्रता अवलंबून असते आज 40 वर्षापूर्वी पवार साहेबांच्या त्या राजकारणाला आपण मुत्सद्दीगिरी म्हणतो काय केले होते कारण खूप सॉफ्ट झालं बोथट असं किंवा टोकदार काही राहिलं नाही त्याला खूप दिवस निघून गेले हे कसं काल परवा घडलंय त्याच्यामुळे 2 वर्षापूर्वी घडलंय ते टोकदार आहे अजून त्यामुळं कदाचित पाहताना त्याच्याकडचा दृष्टिकोन हा खूप टोकदार असेल पण अजून 10-15 वर्षांनी तो बोथट होईल आणि त्याच्याकडे पुन्हा अरे काय शिंदे साहेबराव काय काय ते त्यावेळी राजकारण खेळले असंही म्हणू शकतील त्यामुळं हे खूप सापेक्ष आहे भावनेच्या बाबतीत त्यामुळं आणि पॉलिटिकल सेन्सॉरशिपकडे तुम्ही कसं पाहता पॉलिटिकल सेन्सॉरशिप इन द सेन्स म्हणजे आता काही ना काही गोष्टी असतात की त्या सांगितल्या जातात की आता इंदिरा गांधींच्या चित्रपटावरच की ह्या गोष्टी आहेत बऱ्याच गोष्टी ह्या खोट्या आहेत किंवा ह्यांचे रेफरन्सेस चुकीचे आहेत म्हणून काढले जातात आणि त्या डेट्स पुढे ढकलल्या जातात मग त्याकडे तुम्ही कसे पाहतात बघ ज्यावेळी असं होतं ना एखादं काढलं तर मग ते काढलंच पाहिजे कारण सेन्सॉरच्या पुढे तर कोणीच नाही आहे आणि सेन्सॉर विचार सगळ्या बाजूनी करतं चहूबाजूनी करतं बरोबर की नाही जसं मी आधी म्हटलं माझे सेन्सॉरला मुळशी पॅटर्नमध्ये पण वाद झालेले आहेत तर ते मुळशी पॅटर्नमध्ये काहीतरी ते खून करताना एक गुन्हेगार काहीतरी शिवी देतो तर एक बाई होत्या सेन्सॉरला त्यावेळेस त्या म्हटल्या नाही असली शिवी नाही द्यायची अहो म्हटलं मॅडम तो एका माणूस दुसऱ्या माणसाचा खून करायला नाही तरी असं नाही बोलायचं म्हटलं मग तुम्ही काय सांगाल काय बोललं पाहिजे नाही जास्त असं हे मूर्खा वगैरे ठेवा नालाय का तर म्हणजे काय तो कोयता घेऊन आलाय ए मूर्खा ठपा तर ना मग काय पिक्चर बनवायचे का नाही आम्ही मग फायटिंग डिशुमच करावं लागेल जुन्या पिक्चर मधलं रियालिटीकडे जायचं ए मूर्खा म्हणून खून कसं होईल ए मूर्खा म्हणून थोडासा अपमान होऊ शकतो जास्तीत जास्त पुण्यात तर तो जगण्याचाच भाग आहे तो अपमान म्हणून पण धरत नाही ए मूर्खा हे नालायका संस्कार म्हणूनच घेतात तर कसं आहे माहितीये का पिक्चर मुळशी तालुक्यातला होता आम्ही त्या गावात आलोय आमच्या अंगाला त्या मातीचा वास आहे तर आम्ही शिव्या पण तिकडच्याच घेऊन येणार ना तर पिक्चरमध्ये ती शिवी दिली तर सेन्सॉर दुखवलं होतं खूप मग मी शिवी बदलली म्हटलं एक काम करतो मी ब्लँक ठेवतो पण मी मूर्खा बिरका नाही म्हणणार मी आमच्या भागातल्या गुन्हेगारांना बदनाम नाही करणार अशा हे मला जास्त आवडलं कसं करायचं गुन्हेगारांना बदनाम पॉलिटिकल सेन्सॉर म्हणजे की अशा गोष्टी सेन्सॉरला काय वाटतं त्यावेळी तर ते खूप महत्त्वाचं असतं आणि सेन्सॉरने जर एखादा बदल सांगितला तर कुणी तो टाळू शकत नाही या चित्रपटाच्या कथानकामध्ये जुन्या गोष्टी आहेत पण त्याला सध्याचे रेफरन्सेस दिले जातात असे आरोप करण्यात आले आरोप कशाला आहेतच आरोप कसला करताय गोष्ट दिघे साहेबांची आहे शिंदे साहेब त्यांच्या जवळचे होते बरोबर की नाही तर म्हणजे जर गोष्ट दिघे साहेबांची आहे तर शिंदे साहेब वगळून गोष्ट कशी काय होईल ठाणे वगळून गोष्ट कशी काय होईल हिंदुत्व वगळून गोष्ट कशी काय होईल
म्हणजे त्याच्यात हिंदुत्व आहे, त्याच्यात ठाणे आहे, त्याच्यात शिंदे साहेब आहेत, त्याच्यात दिघे साहेब आहेत, त्याच्यात त्यांचे सहकारी आहेत, म्हणजे म्हणजे पवार साहेब पण आहेत. पवार साहेबांचं तर कौतुक आहे 2-3 डायलॉगमध्ये. कारण सांग, पवार साहेब दिघे साहेबांना आवडायचे, लक्षात घे. म्हणजे तेव्हाचं राजकारण इतकं खेळीमेळीचं होतं की एका अडचणीच्या काळात पवार साहेबांनी दिघे साहेबांना मदत केली ती, बरोबर की नाही? हो. तर त्याच्यामध्ये दिघे साहेब पवार साहेबांचं कौतुक करताना आता पवार साहेब वेगळ्या पक्षात आहेत आणि हे वेगळ्या, आशेचे आम्हाला काही घेणं देणं नाही. आमच्याकडे आलेल्या रेफरन्समध्ये काय होतं, पवार साहेब दिघे साहेबांना आवडायचे. दिघे साहेबांचा सगळ्यात आवडता राजकारणी कोण आहे माहिती आहे तुला? दिघे साहेबांच्या घरात फोटो होता इंदिरा गांधी. आता काय करशील? एकदम अपोजिट. म्हणजे तसं होतं ना. माणूस शिवसेनेचा होता, कट्टर हिंदुत्ववादी होता, पण आवडत्या नेते इंदिरा गांधी होत्या. विचारसरणी. शरद पवार साहेब आणि त्यांच्यात हे होते, वेगळे पक्ष होते, पण पवार साहेबांनी मुक्त असताना मदत केली ती दिघे साहेबांना. एक छान उदाहरण आहे, सिनेमात नाही आहे पण मी ऐकलं होतं हां. की एकदा एक रॅली चालली होती ठाण्यातून आणि सगळे कार्यकर्ते घोषणा देत होते शिवसैनिक. तर कुणीतरी एक घोषणा दिली आणि त्यात पवार साहेबांबद्दल काहीतरी वाईट बोलले. तर दिघे साहेब गाडीतनं उतरले, 4 पावलं पुढे गेले आणि त्या कार्यकर्त्याच्या कानाखाली वाजवली की पवार साहेबांवर बोलायचा तुझा माझा अधिकार नाही. पवार साहेबांवर काय बोलायचं तर बाळासाहेब बोलतील, तू तुझं काम कर. चित्रपटात शिंदे साहेब आहेत, दिघे साहेब आहेत, ठाणे आहे, कडवं हिंदुत्व आहे आणि हिंदुत्वाची लिबरल व्याख्या पण. नाहीतर एक मुस्लिम बुरख्यातली बहीण त्यांना ओवाळायला येते आणि त्या बुरख्याच्या पलीकडची तिच्या डोळ्यावरची जखम दिसते. हे प्रवीण तरडे मनाने नाही लिहू शकत, हे तिथं घडलंय. अनेक मुस्लिम स्त्रिया त्यांना राखी बांधायला यायच्या, कारण तेव्हा एक धारणा होती, जर दिघे साहेबांना राखी बांधली की नवरा त्रास नाही द्यायचा त्या बाईला. का? कळत नकळत दिघे साहेब भाऊ ना. शिवरायांचा पुतळा जेव्हा म्हणजे पडला, जो त्याचं जे काही झालं, त्यानंतर सोशल मीडियावर असं म्हटलं जात होतं की मराठी कलाकार जे आहेत ते बोलत नाहीत. याचं काय कारण आहे? खरं सांग, शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यावर त्याची ही काही भडाभडा बोलायची गोष्ट होती? अंतर्मुख होत नाही माणसं. जे झालं ते पाहून अंतर्मुख नाही होऊ शकत, दुःख नाही होऊ शकत. ज्यांना काय म्हणजे भडाभडा बोललंच पाहिजे प्रत्येक गोष्टीवर, असं नाही आहे रे. खूप त्रास झालता, खूप वाईट वाटलं होतं, खूप त्रास झालता. म्हणजे ह्याच्यात दुमत असूच शकत नाही. तेच आराध्य दैवत आहे आपलं. म्हणजे कालही होतं, आजही आहे, पुढेही छत्रपती शिवाजी महाराज हेच दैवत राहणार. सगळ्यांनी मिळून, सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन तिथं असा दैदिप्यमान पुतळा उभारला पाहिजे की जो येणाऱ्या पुढचे 1000-1500 वर्ष तसाच उन्हातानात उभा असलेला पाहिजे. सगळ्यांनी मिळून ह्याच्यावर काम करा. किंवा राजसाहेब जसं म्हणतात की बाकी सगळं सोडा, रायगड पुन्हा उभारा, जसा होता तसा, तसं करा. त्यामुळं हा खरं तर प्रश्नच असू शकत नाही. त्रास प्रत्येकाला झाला. महाराष्ट्रात असा कोणी माणूस नसेल ज्याला या घटनेने त्रास नाही झाला. मंगेश, माझा प्रश्न आहे की चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यामागे नेमकं कारण काय होतं? कारण एकीकडे विधानसभा निवडणुकीच्याही तारखा पुढे गेल्यात आणि चित्रपटाच्या तारखाच्याही पुढे गेल्यात. जर बघाल तुम्ही तुमच्याच न्यूज चॅनलवर, तर तेव्हा परिस्थिती कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे या भागामध्ये अत्यंत वाईट परिस्थिती होती, पूरग्रस्त परिस्थिती होती. पाणी सगळं रस्त्यावर आलं होतं, लोकांच्या घराघरात गेलं होतं. अशा वेळेला आम्ही केलेली कलाकृती बळजबरीने तुम्ही बघायला या, हे म्हणणं योग्य नव्हतं. म्हणजे लोक आपलं घर सावरणार का चित्रपट बघायला थिएटरच्या सीटवर येऊन बसणार? आणि आम्ही जर एक चांगली कलाकृती केली आहे तर आमची इच्छा तर ही असणारच आहे ना की ती लोकांनी बघायला यावी. आणि प्युअर प्रामाणिकपणे फक्त एवढंच कारण होतं की सगळीकडे पूर परिस्थिती आहे, या परिस्थितीमध्ये लोकांच्या खिशाला तडा लागू न देणं हे आमचं प्रामाणिक मत होतं, म्हणून आम्ही पुढे ढकललं. तेव्हा आम्हाला काहीही माहिती नव्हतं आणि आजही आम्हाला हे माहिती नाही आहे की निवडणुका पुढे गेल्या आहेत की नाही गेल्या आहेत. कारण निवडणुका पुढे गेल्या आहेत म्हणून आपण पुढे ढकलं एवढी आमची पहुंच नाही आहे आणि एवढे आमचे विचार पण नाहीत. आम्ही एक पुन्हा सांगतो, आम्ही प्रामाणिकपणे प्रॉडक्ट करायचा प्रयत्न केला, ते केलं आहे. आणि केवळ तेवढ्यामुळेच 9 तारखेची 27 तारीख करण्यात आली. आजही तू बघत असशील ते काल परवापर्यंत परिस्थिती तशीच होती. हिंगोलीत पूर होता,
आम्ही ऑल ओव्हर इंडिया हा सिनेमा रिलीज करतो, मराठी हिंदीमध्ये. गुजरातमध्ये पूर होता, प्रचंड पूर होता बडोद्यामध्ये. अशा परिस्थितीत लोक सिनेमा बघायला जाणार का घर सांभाळणार? तेवढ्यासाठीच आम्ही पुढे ढकलला होता. चित्रपट धर्मवीर प्रमाणे सुपर डुपर हिट होईल, त्यानंतर पुन्हा एकदा आपण भेटायचं आहे. आपण तेव्हा सेलिब्रेशन करू आणि तेव्हा पुन्हा एकदा छान अशी वेगळ्या नोटवर आणखी मस्त अशी फुललेली मुलाखत करू. लाईट नोटवर. लाईट नोटवर. येस. थँक्यू सो मच, तुम्ही आलात, आमच्या प्रेक्षकांची गप्पा मारल्यात. पण आता जाता जाता तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल? काय नाही, हेच 27 सप्टेंबरला धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट संपूर्ण महाराष्ट्रात, महाराष्ट्राच्या बाहेर आणि जगात रिलीज होतोय मराठी आणि हिंदीमध्ये. धर्मवीर 1ला तुम्ही भरभरून प्रेम दिलं, तुमचे आशीर्वाद माझ्या डोक्यावर होते. तसेच आशीर्वाद या धर्मवीर 2च्या निमित्ताने राहू द्या, एवढंच मनापासून तुम्हाला मागणं आहे.